म्हणलं होतं तो वाडा शापित आहे म्हणून, पण नाही ऐकलं मग. नाही ते काय नाही. तुम्ही उठा, आज चालू. थांब चंदा, हा वाडा माझाच आहे. हा वाडा शापित असला तरी माझंच घर आहे. तुम्ही असं का बोलताय? होय चंदा, कारण आता मला ही दृष्टी मिळाली आहे. हे तुम्ही नक्की विक्रमच आहेत का? हो, मी विक्रमच. या वाड्याची सत्यता ऐकायची आहे तुम्हाला? ऐका मग. मंदागिरी नावाची एक निरागस मुलगी होती, पण एका रोगानं तिचं सौंदर्य हिरावून टाकलं. आणि मग सुरू झाला तिच्या मानसिकतेचा छळ. तिच्या या रोगामुळे तिचे घरचे तिच्याशी बोलणं व भेटणं टाळू लागले. अगदी तिचे वडील सुद्धा. आई लहानपणीच वारली असताना तिच्या सावत्र आईलाही काहीच वाटत नसते. बऱ्याच दिवस असाच होत गेला. त्यामुळे ती एकटी वागू लागली आणि मनाने तुटली. तिच्या या रोगामुळे तिचा विवाह होत नव्हता, कारण तिला कोड होता. म्हणून तिचा तिची शापित देवी म्हणून असा छळ केला गेला. नंतर काही वर्षांनी तिच्या सावत्र बहिणीचा विवाह ठरला. घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सर्वजण आनंदी होते, पण ती मंदागिरी सुद्धा. पण तिच्या या रोगामुळे तिला या वाड्याच्या तळघरात कोणून टाकण्यात आलं. एखाद्या कुत्राला जसा भाकरीचा तुकडा टाकतो ना का, अगदी तसाच तुकडा तिला या वाड्याच्या तळघरात फेकण्यात येत होता. कारण तिच्या नक्षीवरी सावली या विवाह सोडत पडू द्यायची नव्हती. तिने तिच्या वडिलांना म्हणजे सोपानराव इनामदारांना विनंती केली, जर आम्ही खरंच दूर पाहू तर आम्ही राहण्याची व्यवस्था या वाड्याच्या बाहेर करून देण्यात यावी. इनामदार हा नाम मंत्र दिला. त्याला वाटलं त्याची अब्रू चौहट्यावर येईल, म्हणून त्याने तिला नकार दिला. जसा या वाड्यामध्ये विवाह सोहळा हास्यानंदाने साजरा होत गेला, अगदी तसाच तिच्या हृदयात इनामदार खानाचा क्रोध हा तीव्र वाढत गेला. आणि मग जेव्हा तिला या वाड्याच्या तळ